शुभ सकाळ. मी आज तुम्हाला आशाची शिदोरीतून बोलते. आशा. तर मी आज तुम्हाला कुळदाची पिठी कशी करायची, म्हणजे आपण पातळ पिठलं कसं करतो तसं. तर मैत्रिणींनो, ते की नाही, महाराष्ट्रातल्या काही भागातच हे जास्त कुळदाची पिठी आणि भात असा नाश्ता असतो. शेतावर जाणाऱ्या लोकांना किंवा काही कुटुंबामध्ये टिफिन बॉक्स घेऊनच गेला जातो कामावर जाणाऱ्यांना. पण सकाळी चहा वगैरे घेण्यापेक्षा गरम गरम भात असा आणि ही पिठी नाश्ता म्हणून खाल्ली जाते. तर इतकी पौष्टिक आहे. कुळीत जे असतात ना, काही भागात त्याला हुलगे म्हणतात. तर हे कुळीत प्रोटीन, फायबर, कॅल्शियम भरपूर स्रोत आहे त्यामध्ये. तर तुम्ही ना हे करून बघा. कुळदाचे कुळीत आणायचे. काही भागात त्याला हुलगे म्हणतात, कुळीत समजत नाही ना मैत्रिणींनो. हा कुळदाचा प्रकार ना कोल्हापूर आणि कोकण या पट्ट्यामध्ये जास्त यूज केला जातो. कोकणात वगैरे सकाळच्या नाश्त्याला तर भाताबरोबर ही पिठी खाल्ली जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये असते, जात्यावर दळलेली. आता हल्ली मिक्सर निघाले त्यामुळे सोपं काम होऊन जातं. तर ही अशी आता आपण पिठी बनवणार आहोत आणि गरम गरम भात. इतकी छान लागते, सुंदरच लागते ती. साहित्य काही लागत नाही. मिरची, आलं, लसणाचा भरड ठेचा आणि बारीक कांदा कापून त्याची फोडणी द्यायची, कढीपत्ता वगैरे घालून. झालं, एवढंच साहित्य. पातळ अशी ती पिठी बनवायची. आपण महाराष्ट्रामध्ये पिठलं बनवतो, पण ते घट्ट असतं. कशाचं? चण्याच्या डाळीचं. तसं नाही, हे पातळ बनवायचं. आणि त्याहीपेक्षा एकदम पातळ बनवलं ना, कढण म्हणतात त्याला, हुलगाचं कढण. तर ते पण असंच ग्लासभर पिलं ना, खूप चांगलं शरीरासाठी. आता हे आपण असे छानसे भाजून घेतले. आता हे थंड झाले की मिक्सरला लावूया आणि भात ठेवूया. एक छान गावच्या चवीचं जेवणच तयार होतं मैत्रिणींना. आणि सोपं, सरळ, साधं आणि प्रोटीन, फायबर, कॅल्शियम सगळे गुणधर्म त्यामध्ये आहेत. नंतर डायबेटीससाठी तर खूपच छान आहे, शुगर लेवल. तर तुम्ही हे नक्की करून बघा. असं छानसं ब्राऊनसर भाजायचं. थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं. जर जाड असेल तर चाळणीने थोडं चाळा त्याला. चला, तर आपण थंड करायला लावते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपण त्या पिठाला फोडणी देऊया, म्हणजे पिठीचं तयार होईल. तेल टाकते. तेल तूप काही टाका, थोडंसं तेल टाका. थोडंसं तेल लागतं, 1-1.5 टीस्पून. नंतर मोहरी थोडीशी. मोहरी तडतडली जिरी. फुलली की आपण जिरं टाकूया, थोडं अर्धा चमचा.
कडधान्य ना हिंग पाहिजेच. ही फोडणी चांगली होते. मग त्याच्यात आपण कांदा लसूण हे टाकायचं. लसूण टाकला, कढीपत्ता, त्यामध्ये छान उभे चिरलेल्या मिरच्या टाकायच्या मध्ये कापून, म्हणजे थोडंसं ते तिखट लागेल. आणि मग कांदा टाका. कांदा चांगला नरम मऊ पडला पाहिजे परतवल्यावर. थोडंसं 1 चमचा तूप टाक. तुपाने ना स्वाद येतो चांगला. थोडासा उग्रपणा असतो ना कुळकुळीतला फुलग्यानं म्हणून. आणि मग आपली भरड टाकायची, मिरची, आलं आणि अद्रकची. कोथिंबीर थोडीशी त्याच्याबरोबरच टाका फोडणीमध्येच. ती चांगलीशी तळून निघते. आता आपले पावडर मसाले, धना पावडर, हळद, थोडीशी धना पावडर अर्धा चमचा, हळद, आपण थोडंसं ते गरम पाणी केलं होतं की नाही, त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकूया म्हणजे मसाले एकत्र होते. आता क्वांटिटीप्रमाणे मीठ आता आपलं थोडंसंच आहे ना पिठीचं, आपण थोडंसं कमीच टाकायचं. आता हे आपले सगळे मसाले टाकून झाले. त्यामध्ये 1 कोकम टाकायचं आंबटपणा येण्यासाठी. ही पिठी ना नाश्त्यासाठी खूप चांगली आहे. प्लस प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि डायबिटीसवाल्यांसाठी पण खूप चांगली आहे. तुम्ही ना करून बघा. साहित्याचा अजिबातच लागत नाही, घरातलं. आता हे आपलं चांगल्यापैकी उकळलं आहे. फोडणीचं सारण त्यामध्ये आता ही आपण गरम करून ठेवलेली होती की नाही, ती पीठ एकत्र करून ठेवलेलं ते टाकायचं. झाली पिठी तयार. बघा छान वाटते ना, सुंदरच वाटते. आता ही 1-2-3 मिनिट, 3-4 मिनिट शिजून देऊया. मैत्रिणींनो, तर आता आपण पिठीबरोबर भात आणि ज्वारीचे फुलके बनवणार आहोत. त्यासाठी
हे मी पीठ घेतलं बघा. पाणी गरम करायला ठेवलं. गरम गरम उकळतं पाणी पिठात टाकायचं, मीठ टाकायचं आणि पीठ एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं. त्यासाठी पीठ बघा आहे ज्वारीचं पीठ. एक 2-3 फुलके होतील किंवा 4 होतील. तर हे गरम पाणी आहे ते मी ह्याच्यात टाकते पिठात आणि ते पीठ गरम पाणी टाकल्यानंतर पीठ काढून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं 5 मिनिट. मैत्रिणींनो, तर आता आपण पिठाची तयारी केलेली आहे. आपण तव्याकडे वळूया. आता आपण एक ज्वारीच्या पिठाचे मी तुम्हाला फुलके करून दाखवते प्लस भात. मैत्रिणींनो, तर बघा अशी ही थाळी आपण तयार केलेली आहे. ज्वारीची फुलकी, कुळदाची पिठी किंवा हुलग्याची पिठी. नंतर त्या भातावरच ती टाकायची. भातावर टाकून तो भात खायचा आणि कांदा ठेवला. कांदा ठेवला भाकरी बरोबर, पिठी बरोबर खायला. ठीक आहे सगळ्यांना, कशी वाटली रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद सगळ्यांना.